महाविकास आघाडीमध्ये कुठलीही बिघाडी नाही, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची माहिती। तर अजित पवारांनी शोध घ्यावा की विजय शिवतारेंचे स्क्रिप्ट रायटर कोण, अंधारेंचा टोला। ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तीकरांना उमेदवारी दिल्यानं संजय निरुपम नाराज। संजय निरुपम रविवारी मोठी घोषणा करणार। रायगड लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यांना भाजप पदाधिकाऱ्यांचाच विरोध। रायगड लोकसभेबाबत उद्या तटकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक होणार। बीडमध्ये दरवेळी भाजपच्या विरोधात लढणारा उमेदवार भाजपमध्ये येतो। लोकसभा उमेदवार पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। तर बजरंग सोनवणे सध्या तरी विरोधात, मात्र काही सांगता येत नाही, पंकजा मुंडेंचा सूचक इशारा। गुलामीत राहण्याची आमची सवय नाही, अमरावती लोकसभेवरनं बच्चू कडूंची प्रतिक्रिया। तर माझ्यावर 350 गुन्हे दाखल, मी कोणालाही घाबरत नाही, बच्चू कडूंचा इशारा। जळगावच्या लोकसभा जागेवरनं महायुतीमध्ये वाद। जळगाव महायुतीकडनं भाजपचे 2 उमेदवार जाहीर, मात्र महायुतीमध्ये घटक पक्षांना सोबत घेतलं जात नसल्यामुळे भाजपला आमची गरज नाही का, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांचा सवाल। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। देवतळे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। काँग्रेसच्या नंतर आता कम्युनिस्ट पक्षालाही आयकरची नोटीस। 11 कोटी रुपयांची रक्कम भरण्याचे आदेश। जुनं पॅन कार्ड वापरल्याप्रकरणी आयकर विभागाने कारवाई केल्याची माहिती। युक्रेनच्या परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा भारताच्या दौऱ्यावर। यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडनं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं हैदराबाद हाऊसमध्ये स्वागत। ग्रीस आणि अफगाणिस्तानात भूकंप। ग्रीसमध्ये 5.8 तर अफगाणिस्तानात 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती। चीनमध्ये शाओमी कंपनीची Xiaomi SU7 इलेक्ट्रिक कार लॉन्च। कारचे 3 व्हेरियंट लॉन्च। कारची किंमत 25 लाख असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।